तर तुम्ही सगळ्यांनी माझे दिनांचे व्लॉग 1 आणि व्लॉग 2 तर बघितलेच असेल. हा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे दिनांतमध्ये राधादेशचं टेम्पल आतून कसं आहे, तिथे काय काय गोष्टी तुम्ही करू शकतात आणि आजूबाजूचा परिसर. तर चला आता थोडीशी आपण दिनांत राधादेशची टूर घेऊया. तर इथे पोचल्यानंतर तुम्हाला अशी सुंदर अशी बिल्डिंग दिसेल, त्यामध्ये राधादेशचं मंदिर आहे. आतून आर्किटेक्चर अप्रतिम आहे आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर मी सजेस्ट करेन, जर दिनांतला जात असाल तर हे मंदिर नक्की व्हिजिट करा. सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे दुपारच्या टायमेला जर तुम्ही याल तर तुम्हाला आरतीसुद्धा भेटेल, कारण की खूप छान वाटतं आणि आता मी तुम्हाला तेच ऐकवणार आहे. तर नक्की हा व्लॉग बघत राहा. सो बिल्डिंगच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला छोटे छोटे असे सेक्शन्स दिसेल. एका एरियामध्ये त्यांनी बेकरी बनवली आहे. तिथे खूप छान ब्रेड जॅम्स अवेलेबल होते. हा एक त्यांनी एरिया केलेला ज्यामध्ये भरपूर सारे चेअर्स आणि टेबल्स दिसले, पण मे बी त्यांनी हा एरिया काही फंक्शन वगैरे असेल तिथे किंवा काही फेस्टिवल असेल त्यासाठी त्यांनी बनवला असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी त्यांचा फीस्ट डे म्हणून एक होता आणि त्यांनी खूप छान असं सगळ्यांसाठी जेवण ऑर्गनाईज केलेलं. हा हॉल बघाल तुम्ही, अप्रतिम हॉल होता आणि बसायची पण अरेंजमेंट खूपच सुंदर होती. इथे तुम्ही बघा लेफ्ट साईडला त्यांनी बफे सिस्टम केलेली. मी तुम्हाला दाखवते सुद्धा की त्यांनी इतके प्रकार बनवलेले की म्हणजे आय वॉज लाईक स्पीचलेस. पण एवढी सगळी मेहनत ते करतात आणि आवडीने करतात, तर ती गोष्ट खूपच अप्रिशिएबल आहे. तर इथे तुम्ही बघाल त्यांनी पुलाव बनवलेला, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या, त्याच्यानंतर पुरी आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या. तर तुम्ही आता बघालच पुढे. तर अशा प्रकारे होती अशी थाळी जी जेवायला होती आणि अप्रतिम अशी थाळी होती. तर आम्ही सगळ्यांनी खूपच एन्जॉय केलं. त्यानंतर आम्हाला आजूबाजूचा छानसा परिसर बघायचा होता. त्याच्यामुळे आम्ही वॉकला गेलो आणि तिथे छान असं फोटोज काढले. खूपच छान एरिया होता, बिकॉज पहिली गोष्ट हे मंदिर जे बांधलं आहे ते कॅसलमध्ये बांधलं आहे. त्याच्यामुळे आजूबाजूचा खूपच छान एरिया आहे. आणि इकडे राहायचीसुद्धा सोय आहे. जर तुम्हाला राहायला यायचं असेल, तुम्ही त्यांची एकदा वेबसाईट बघा. राधादेशची वेबसाईट आहे, त्यामध्ये तुम्हाला प्री बुकिंग करावं लागतं. तर प्री बुकिंगसाठी तुम्हाला सगळे डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवर भेटून जाईल. त्यांचं एक सुवेनियरचं शॉपसुद्धा आहे. खूप छान छान गोष्टी आहेत तिथे आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथून घेऊ शकतात. त्यांचे राधादेशचे गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे टेम्पलच्या आतमध्ये सुद्धा त्यांनी काही काही स्टॉल्स लावले. तिथे सुद्धा खूप छान असे ऑर्नामेंट्स आहेत. मी सुद्धा काही काही ऑर्नामेंट्स घेतले तिथून, त्यामुळे खूपच सुंदर होते ते ऑर्नामेंट्स. आणि अशा प्रकारे हे त्यांचं सुविनियरचं शॉप आहे. तर इथे सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा.
तर अशा प्रकारे होता दिनांचा लास्ट ब्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल दिनांची ब्लॉग 1, 2 आणि 3ची सिरीज. आणि तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल या प्लेसला नक्की व्हिजिट करा. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये पिंग करा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.